वेगवेगळ्या पद्धतीची गवारची भाजी तुम्ही तर खाल्ली असेलच, तर आता अशा पद्धतीची गवारची भाजी बनवून बघा. एवढी ही टेस्टी होते की जेवताना तुम्ही ही भाजी सारखी मागून खाल. तर अशी ही रस्सेदार चमचमीत गवारची भाजी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश कवळी अशी 200 ग्रॅम गवार घेतली आहे. तर हिचे मी दोन्ही साईडचे देठे काढून या गवारीला मी अशी हातानेच मोडून घेतली आहे. तर आता मी या भाजीला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. अशा पद्धतीने गवारची भाजी बनवली तर बनवायला पण खूप सोपी आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आता हिला स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घेते. ही गवार मी आता तेलामध्ये थोडा वेळ परतून घेणार आहे. तर गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतले. तेल हलकंसं गरम झाल्यावर पाव चमचा हिंग घालून घ्यायचे. आता यामध्ये ही धुतलेली गवार चांगली कोरडी करून या तेलामध्ये परतण्यासाठी घालायची आहे. तेलामध्ये घालताना ही गवार कोरडी करूनच घालायची आहे, म्हणजे तेलाचे बारीक थेंब असे अंगावर उडणार नाही. तेलामध्ये ही चांगली मिक्स करून वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्याने या तेलामध्ये परतताना या गवारीमध्ये मस्त असं मीठ मुरलं जातं. हे मीठसुद्धा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनटं तरी ही गवार चांगली वाफून घेऊया. त्यासाठी मी यावर झाकण ठेवून ही थोडा वेळ वाफून घेणार आहे. तर इथे 5 मिनटं झालेली आहेत. मी आता यावरील झाकण काढून घेते. तर ही गवार मी थोड्याफार प्रमाणात इथे शिजून घेतली आहे. गॅस आता बंद करून हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत मी इकडे भाजीसाठी थोडंसं वाटण वाटून घेणार आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप सुके खोबऱ्याचे काप करून घेतलेत. त्यानंतर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. वरून अर्धा चमचा जिरे घेऊन थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आता वरून थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून जरा जाडसरच फिरून घ्यायचे. तर असं हे वाटण मी थोडंसं जाडसर करून घेतलंय. आता इथे भाजी बनवण्यासाठी त्यासाठी कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेतले. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घ्यायची. राई चांगली तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर पाव चमचा हिंग घालून 5-6 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. हे सर्व चांगलं तेलामध्ये मिक्स करून त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत. हे कांदे सुद्धा चांगले मऊसूद होईपर्यंत या तेलामध्ये परतून घेऊया. आपण या प्रत्येक भाज्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ल्या तर त्याच भाज्या आपल्याला वेगवेगळ्या चवीनुसार खायला भेटतात आणि जेवताना भाजीला जरा वेगळी टेस्ट असल्याने नेहमीपेक्षा जरा 2 घास जास्तच जातात. आता मी यामध्ये बारीक केलेला एक मोठा टोमॅटो घालून घेते. हा टोमॅटोसुद्धा यामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. चांगला मऊसूद असा टोमॅटो झाला की यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे वाटणसुद्धा या तेलामध्ये मिक्स करत या तेलामध्ये चांगलं शिजून घ्यायचं आहे. कारण वाटणामध्ये खोबरं हे मी कच्चंच घेतलं होतं, त्यामुळे ते इथे चांगलं शिजून घ्यायचं आहे. वाटण यामध्ये चांगलं परतून झाल्यावर मी यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहे. तर यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून पाव चमचा हळद घालून घेते. आता वरून अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे. कांदा लसूण मसाला घातल्याने या भाजीला चव खूप छान येते. हे सर्व सुके मसालेसुद्धा या वाटणाबरोबर या तेलामध्ये चांगले परतून घेऊया. कढईच्या तळाशी हे सर्व मसाले लागू नये म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातले. पाणी घालून हे सर्व मसाले परतल्याने ते तळाशी न लागता चांगले शिजतात. हे मसाले चांगले शिजेपर्यंत सारखं चमच्याने परतत राहायचे, म्हणजे ते सगळीकडून चांगले असे शिजले जातील. तर इथे मसाले छान असे शिजून साईडने या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलंय. आता यामध्ये फ्राय केलेली गवार घालून घ्यायची आहे. ती सुद्धा या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. अशी ही गवार मिक्स झाली की यामध्ये पाणी घालून घेऊया. पाणी यामध्ये मी गरम घालून घेतलेलं आहे. भाजीला छान अशी तरी येण्यासाठी यामध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचे. तर असं हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर गवार ही आपल्याला जास्त वेळ आता यामध्ये शिजवायची नाही आहे, कारण आपण सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात ही शिजून घेतली होती. आता मी यावर 2 मिनटे तरी झाकण ठेवून शिजून घेणार आहे. 2 मिनटे झालेले आहेत. आता यावरील झाकण काढून बघूया. वरून आता यामध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेते. तर इथे ही भाजी मला थोडीशी पातळ वाटते, तर यामध्ये असलेलं पाणी मी थोडंसंच आटून घेणार आहे. ही भाजी तुम्ही बटाटा घालून सुद्धा बनवू शकता. तर इथे पाणी थोडंसं आटून ही भाजी तयार झाली आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. वरून या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जर का या भाजीमधलं पाणी पूर्णपणे आटवलं तर ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. तर ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता.
मस्त अशा गरमागरम भाजीला मी आता सर्व करून घेते. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली, थोडीशी रस्सेदार असलेली, मस्त अशी चमचमीत गवारीच्या शेंगांची भाजी बनवून तयार झाली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसोबत. धन्यवाद.